जाणार तरी कुठे? आपल्याला रस्ता कोण दाखवणार? अगं राधे, त्या वरच्या आलीतल्या मावशी हाक मार पाहू. असं म्हणतेस? मरते हा. अगं मावशी, मावशी ग. आले का राधे आले?
अगं राधे मला एवढं घाई गडबडीत कशासाठी बोलवलं? अगं मावशी आम्ही थोडी मिळून बाजारी जायचं ठरवलंय. तू येतेस ना? अगं राधे बाजारात जायचं पण घेतलं काय नसलं काय सांगितलं पाहिजे. त्या पण जाता जाता बोलू. चला तर मग.
म्हणाले, माते तू माय देशी परत जाऊन तेथे स्वस्थ राहा. वसुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार श्रीकृष्ण जन्म असेल, तो भक्तांचे रक्षण करेल, दृष्टांचे खंडन करेल. बोला पुंडलिकावरती. काय करणार? 16 सहस्त्र 308 गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजूने चालले. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचे पेंड्या व सुदामा यांच्यावर सोपवली पाहिजे. अरे पेंड्या, अरे देवांच्या चरणी साष्टांग प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा, आम्हाला असं अचानक बोलवण्याचं कारण? 16 सहस्त्र 308 गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजूने चालले. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपल्यावर सोपवते. ठीक आहे देवा, या पण. येतो. अरे देवाने सांगितलेली कामगिरी फार मोठी आणि अवघड वाटते बघ मला. अरे पण करणार कोण आहे? करणार कोण म्हणजे? अरे तू आणि मी. माझ्यान काही जमणार नाही बघ. काय? माझ्यान जमणार नाही. तुझ्यान जमणार नाही? अरे माझ्यान पण काही झापायचे नाही. पांडू आमच्याकडे पांडू. करणार कोण म्हणजे? अरे देवांचं म्हणणं पण एकदम बरोबर आहे. काय रे? अरे गाई गुडाची राखण आपण करायची आपण करायची. आणि दही दूध दोन्ही त्या दुष्ट राक्षसाने खायचा. अरे खाऊन खाऊन मागल्यात नुसते. अरे माझलेच नव असं फुगलंय. अरे होय, हा अन्याय थांबवायलाच पाहिजे. थांबवलाच पाहिजे. अरे पण हे काम करणार कोण? कोण आहे का ओळखीचा? अरे हे माझ्या जोडीचा एक बोबडे आहे. बोबड्या? हा, तो जर आला ना तर हे काम झालंच म्हणून समज. एवढा हुशार आहे? एवढा हुशार आहे. मग त्याला तर तूच मारतो आता. हेच म्हणतो. हा, मार. अरे वाकड्या, अरे वाकड्या, रे वाकड्या. अरे इकडे ये लवकर. अरे इकडे ये. मजा आहे. अरे होय. ये लवकर. Yeah.
काय नाही झालं ते विचार पोरींना बघत होता. अरे बाबा काय तुझ्या सांगू काय झालं अरे काय झालं तर सांगतोय ना सांग ना काय अरे मेल्या माझं झालं नव्हतं लग्न काय झालं लग्न अरे लग्न म्हणत असेल तू म्हणजे नव्हतं म्हणजे हल्ली लग्न झालंय हल्ली हा मग काय झालं असं एक साल झालंय हा. पण त्याला काय झालंय माहितीये काय बायको आहे माझी न्हाले दिवसाची काय आहे? न्हाले दिवसाची ए नाले दिवसाची म्हणजे काय अरे मला कसं ए, माहिती छुट्या. असणार? त्याला ती विचार तुझं लग्न झालंय नाही याला तवा तू असा मला पण नाही झालेलं. अरे मेलं वर्षात धर्मासाला अरे पण नाले दिवसाची म्हणजे काय? अरे न्हावी नवय अरे न्हाला दिवस न्हाला दिवस म्हणजे काय ठेवाय? आता लग्नाच्या आधी मी केवढा होतो लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी एकटा. एकटा हा. बरोबर हा. आता लग्न झालं किती आता दोघा जण. दोघा जण नाही म्हणजे एक बायको आणि एक नवला हा. बरोबर पण आता भटकी आली कधी ती आलं बाबा न्हाले दिवसाची बाबू बाबू कोण येणार आहे बाबू कुठं गेला आगाव कुठला म्हणजे पोटाशी आहे गोष्ट म्हणायचं नाही मग सूचित शब्द न्हाला दिवस न्हाला दिवस न्हाले दिवसाची जल्ली बायको माझी म्हणते काय माहिती म्हणजे जल्ली पण मला आठवून ती काय म्हणते माहिती आहे अहो अहो जर आपण इस्पितळला जाऊया कशात जाऊया कुठं जाऊया इस्पितळ अरे हॉस्पिटल म्हणतोय तू हॉस्पिटल इंजेक्शन देतात इंजेक्शन ठेवाय ना आम्हाला दवाखाना दवाखाना. हा ती फटके आली ह्याला पण त्याला सलाईन लावायला लागणार आहे चांगलं म्हणजे त्याला आता 5-6 दिवस नमाना करून याला उतावून आलाय हा. तर त्याला काय झालं माहिती आहे हा. म्हटलं बायको माझी गलबल करायच्या आधी हा दवाखान्यात न्यायला हवी इस्पितळला ठेवायला हवी तर चालला मी गुलाकडनं आणली आले हा. तसंच आपली दोघाजण आम्ही गेली दोघं जण जाणार आणि काय फिरायला तर जाणार पहिले हा. आता काय झालं माहिती आहे काय त्याला इसारते पण पानाचा भातवा माझ्या संगती म्हणजे सगळी आईच्या पण संगती हा ती घाणेली मला सवय पान खायची हा. तर चालला पान खायत खायत चॉबला भली टाकला गेलो दवाखान्यात दवाखान्यात गेलो आणि चालला आतमध्ये शिल्लोनी इकडे डाव्यात जाऊन बसलो हा. दवाखान्यात जाऊन बसलो आणि मला आणि कधी आलं माहितीये तुला काय झालं? अगं पांढरी नरस आली कोण आली नलस अरे नर्स सिस्टर 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 तिला आलं कधी मला आणि कधी नाही तर. तिला पण मारायला आलं नाही तर काय काय झालं? मला कशी माहिती काय हा. भाऊ निनू भाऊ नुनू भाऊनू म्हणाली भाऊनू भाऊ नुनू अरे बाबा मला लायकी आहे काय म्हणाली भाऊ तू म्हणाल भाऊ नुनू तर काय म्हणते म्हणजे आहे वेगळं कुठं थुकू नको हा. पहिली काय म्हणाली हा? पहिली काय म्हणाली भाऊनू जिंकलो पाहिजे थुकू नका आता शब्द बदलला असला की अजून आले सुड्याला चांगले शब्दावर बोलती ना तुया हे बरोबर हॉस्पिटल मध्ये कशी स्वच्छता असते हा. तिकडे भाऊ नाही नुनू का कुठे? नसतं? थुकू नका हा. तर म्हटलं बाय मग कुठं थुकू हा. ती कच्ची म्हणते कच्ची काय करते माहिती आहे सरळ जावा सामनी जावा सरळ जावा सामनी जावा डाव्या हाताला वाला डाव्या तलावाला पलट जरा सामनी गेलो ना हा ती भीती उलवलेली असं नाही. इकडं थुकू नका तू काय करतो? मग काय विचारलं? मग काय करू ती काय म्हणते मग पलट करा सामनी जावा हा. उजव्या हाताला वाला भीती उलवलेली असल असं? इकडं थुका म्हणजे काय तर कुठं तुला समजलं गावलं हा. मी काय म्हणलं बाय काय कर माझ्या मला एखादी खून सांग हा म्हणजे तुला वाचता येत नाही ना ए तू पुरा काढला म्हणजे तुला वाचता येतं वाचून येले मग? पण मी पण हुशार होतो का हा. नाही ती म्हणतं काय माहिती आहे हा. भाऊ नुनू हा तुला काय करते गेलं एवढं लाल आहे ना गोल असं बटन असं लाल गोल बटन दिसल लाल लाल हा. लाल गोल बटन दिसलं हा. ना की जास्त काय थांबू नका हा. बटन दिसल्या लगेच दाबा हा. मग दाब्याचं झाकण उत्तुमेतिक कसं उघड उत्तुमेतिक ऑटोमॅटिक तुला काय मला झालंय लय हुशार आणलाय ऑटोमॅटिक म्हणजे काय अरे ऑटोमॅटिक तू नाही शिकलेलं वाटते पुराकडे आई शपथेचं काय झालं तुला खबर आहे? येलेल बिलात बिल येणं बिणं बीच आहे काय हा. तेव्हाच एवढा तर उशीर काय माहिती आहे दाब्याचं झाकण उत्तुमेतिक उघडलं का नाही हा. मग झाकण असं उघडाय बंद व्हायच्या आधी हा पिचकन थुकानी पाठीमागं या तुला असं जेवण. नाही तर किती माहिती हा? आता ती किती माहिती? आग लागू दे सिस्टीमला मी याला अरे शास्त्री मरू दे आता या हातावर तुटला काय केलं माहितीये सरळ गेलो सामने गेलो हा. धावत गेलो पलत गेलो डाव्या हाताला बोललो हा पलत गेलो भीती काय बघितलेलं नाही हा पलत असं उजव्या हाताला बोलतोय नाही बोलतोय हा. तो याला काय बक्षीस काय? लांबलं पतांगण दत्त हा मोठं लाभ केला लांब पतांगण आता म्हटलं काय डब्याचं झाकण शोधायचंय लाल हा. म्हणून जरा पण थांबलं नुसतं आपला दिल पायावर चालत गेलो हा. गेलो बरोबर. आणि फटके
आली कधी नाही ती समोरनं पांडला एवढा बुलडोजर येत होता ले. म्हणजे दवाखान्यात बुलडोजर पण होता. त्या बुलडोजरचं वजन काय तुला हवा आहे काय अरे सगळे पायाच्या केसापासून दोचकीच्या नाका पल्या पायाच्या केसापासून अरे पायाच्या नखापासून डोसकीच्या केसापर्यंत तसंच चाले हा. पायाच्या नाकापासून दोचकीच्या केसापाल्या नाही हा. ना सगळं पांढलं कपलंय आणि गळ्यात एक काली वाईल घातलेली. अरे बाबा ती मोठी डॉक्टरी कोण डॉक्टरी मोठी ती. तिला पण आला मला कधी नाही तर अरे मेल्या काय झालं माहिती आहे काय? अरे ती अशी अंगावली आहे हा. आणि मी असाच आहे अरे एवढी जवळ एवढी आलेली हा मग? आणि ह्या मी असा कापला आभारला तू. घाबरला. घाबरून नाही तर काय करू एवढा झाला बोलतो राहायचे पण झाला कधी बघितली नाही आणि काय झालं तुला थवाय हा. अरे मेला मी तिच्या असा पायापासून आता शोधित तू बटन शोधीस लाल बटन लाल बदल शोधित आलो आणि फुटलं कधी कपाल कधी तिचं काय झालं का? अरे माझी कपालावर नदार गेली तिच्या कपालावर नदार मग काय झालं मला काय झालं माहिती आहे तिनं लावलेलं एवढं लाल कुकू एवढं गोल कुकू लावलेलं हा त्या मोठ्या डॉक्टरी असतात ना त्यांचं एवढं मोठं कुकू असतं आणि मी काय ऐकलेलं लाल बटन लाल बटन जोरात दाबायचं हा. म्हणून काय केलं बायको माझी तिकडे गडबड करायच्या आधी आता म्हटलं लाल कुठं तरी दिसलाय ना म्हणून घेतला मुद्दा आणि मारला कपाळावर मला ती एकदाच ओरडली. डाक्टरी काय वाढली आई ओरडते बरोबर दोन धापायच्या आधी पिचकन तुकडून पाठीला घालून लय हुशार आहे यार. म्हणजे गगन बंद व्हायचे आणि चुक लागली आम्हाला सांग लवकर. ते जाऊ दे हा. तुला कशाला बोललं माहिती आहे? कशाला लावलेला आहे अरे श्रीकृष्ण देवाने आपल्याला फार मोठी कामगिरी सांगितली शिकितलं देव म्हणजे कोणलं मुरलीवाले मुरलीवालं हा. त्यांनी केवली फाल फार मोठी म्हणजे केवली अरे 16 सहस्र 308 गोपिका काय लाट्या मारतो काय झालं? आपलं 16-17 अशा जाता येताना बाजू 16-17 308 गोपिका 308 गोपिका करून थार कलून तार चांगले कपले करून थार कलून तार घेऊन दही दुधाची मार घेऊन मलक चाललेत मथुरेच्या बाजारी आलं छुट्या हा. आलं लोकांच्या पोली एवढ्या की कुठं बी जाणे तुला लोकांच्या पोरी नव्हे त्या त्या आपल्या गोकुळच्या गवळणी आलं त्या गोकुळच्या गलवानी गलवानी आपले दहीदूत तोंडी घेऊन हा. चाललेत मथुरेच्या बाजारी होय. त्यांना पिंपळाच्या बारी अटक करा आता कलायची अशी श्रीकृष्ण देवांचं आपल्याला सांगणं आहे चिकट दे आपल्या काय पैसे देणार नाही ते आपले देव आहे देव बाप्पा. त्यांचा हुकूम आहे. अच्छा हुकूम आहे हा. अच्छा पोली कुठं आहे त्यामुळे तिकडे येत आहे शिकला काय हा. बैल कुठं अरे हे छुट्या ह्या मेल्यान सांगत म्हणून मला झालं आलं वाचवलं झालं काय आलं ह्या काय ना ह्या बालका कधी पळव चलो जेवल्यात सली येते होत्या सली येते. हा. बैल गेले त्या एकूदा मालको दाबा त्यानं हात दिला आणि याला मला काय म्हणतो माहिती का हा. आलं वाकड्या तुला एक बैल देतो मी म्हणजे वाकड्या तुला बैल देतो होय पोचील काय नाही हा. तर म्हटलं पोची पण बैल चांगला आहे ना अलं बैल चांगला कुठे खाणीली सवय त्या बैलाला अलं पाचल्या पायन मारतो पाचल्या पाठच्या पाय मारतो आणि तोंडान माती घालतो तोंडान माती खातो आता आला की हा? हा त्या बैलाचं नाव काय माहिती आहे काय सुंदर जरा हात मार अले सुंदर
काय काय माझ्या आया बहिणीला ठेवला ना फिरवून गेला काय शकतो तिकडे एक मावशी बदली होती दलिवच्या पालखी नाही गेली गावाला. काय करतो तर आणखी गोष्ट बोलून नाही ठेवायचं. त्याला जाऊ दे, मागे जाऊ दे. रमेश गंगाराम हरमळे गाव देवधे या कुटुंबाच्या संपूर्ण मिरवणुकीकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच रेवा रत्नाकर दळवी, पृथ्वी रत्नाकर दळवी, सात्विक सचिन दळवी, रेवा रत्नाकर दळवी, पृथ्वी रत्नाकर दळवी आणि सात्विक सचिन दळवी या संपूर्ण दळवी परिवाराकडून आमच्या संपूर्ण गवळणीकरिता 201 रुपयाचं पारितोषिक. तसेच कृष्णा पवार यांच्याकडून आमच्या महिलाकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्वही बक्षीस देत्यांचे आमचे नमस्कार आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तुला एकातच कपडे घातला नाही तू एखादं जाय एखादं जाय एखादं जाय गवळणी तू बघितलंस नाही तुझ्या मागं माझ्या पाठी चिकटले काय झालं नाही बोलतलंच कोणतं? अलं हे मेले यमुना चमण्याचा ते जाऊ दे मग काय येऊ दे त्या गवळणीच्या एक शानी जाणती मावशी आहे तुझ्या आईची बहीण पोलीसची मावशी त्या पोरीची मावशी हा, तिला काय त्या करतो मावशीला विचार अगं ए मावशे ए मावशे हळू विचारू हा मग अगं ए मावशे अगं ये मावशी जरा अरे जरा प्रेमान बोलायचं प्रेमान म्हणजे प्रेमान विचारू हा. मग अच्छा सांग अगं ए मावशी अगं ये मावशी तुम्ही आलेल्या ग कुठून तुम्ही आलेल्या का कुतून अरे ए! अरे कुठून नवा मग आता कुठून म्हणजे कुतून त्याची भाषा कशी आहे हा. तुम्ही आलेल्या ग कुठून तुम्ही आलेल्या कुतून अगं जाणार ग कुठं आणि त्या तुला काय करायचे आहे हा, कलवानी म्हणून सांग ना. बोलायचं मावशीला मावशीला. अगं ये माहिती आता कशा हा. अरे, अरे, हिने कधी काय केलं? थुद्या. अगं, हिनं अन खाल्ली का माती खाल्ली अरे काय अगं ह्या हात का खाली तुझं हात गेलं कधी काय मेल्या बटाटा वले खाली हे पाव फुगलेच होता तिला माहिती आहे या सगळ्या पोली तुझ्याच आहे अरे हो न मग या सगळ्या पोली अरे हो अच्छा पोली तरी किती तुला अरे मेले मला एका 7 पोरी झाल्या वातोला लावलं धांड्याचं धंदा हिला खोलला नाही काय झालं अला एका 7 पोली हिला मग काय झालं अला खायची चपाती नाही बाय अला खायच्या पोळगीची अरे एका मागून ये ही झाली की ती झाली की ती अच्छा आहे काय मग कामाचं काय चालू मग तिला विचार तुम्ही आलेल्या ग कुठून आणि जाणार हे माहिती त्या माहिती मावशे तू आली कुठून आणि जाणार कुठं अरे मेले आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला वाटतो राहू दे काय झालं आलं मेले ह्या 4 टकल्या माझ्या मित्र सोडलंस का नाही पाठीमाग सगळं महिला मंडळ बसलंय तिच्या जीवाला हलबिल आहे का काय नाही झालं? तिचं वाटतोला कधी झालं कधी नाही वाकल्यात नाही जाणं मुतली मला काय लाट्या मारलो कपला तू पहिले विचार तुम्ही बाकी तू काय म्हणली अरे मेले मी म्हणाले आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला काय पाठांतर केलं सगळी एकदम मी मेली म्हणतो तू आली गोकुळात जाणं मथुरी अरे हो. मग झाला पण थांबू नको लगेच जा काय सांगू मथुरीचा सर्व रस्ता प्रतिबंध आहे म्हणजे तू फुले सांगाय नको तू सांग आता. मग तुला इथं सर्व रस्ता पलपलीत आहे अरे मेले मी दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या रस्त्यावर हे 2 बावले उभे गेले अरे पण आपल्याला म्हणतात कोण? वातोला लावलं सगळ्याच काय झालं अला बाबा ए हा. मागा त्यांना 2 तास थांबलतोय कसं जाते मी काय झालं? अला तिनं मला केला नाही मला तुला ओळखलं नाही? आई शपथ तू मला बरं घेऊन काढून टाकू काय सगळा हे दाखव का? माझी लायकी दाखव माझी नाही पॅन कार्ड याची गाडी दाखवतला ओळखपत्र पॅन कार्ड तू व्हायचं सांग बाई माणूस आहे ना मावशे तुला माझी ओळख नाही सांगी माझ्या आईची ओळख सांग लवकर सांग. अरे मग सांग लवकर ताकी मुस्तात फोडून आवाज आला नको तुम्हाला फुलूच आहे फुलू त्याला आवाज खाली देवायचा मुसीबत ताण ची म्हणता. माझी आई कोणाचा हवी आहे अरे मेले सांगितल्याशिवाय कसं माहिती अगं, वय मग सांगतो त्याला थांबतील का नाही माझी आई आहे मुख्यमंत्र्याची लालकी बहीण आहे याची आईस कोण आहे मुख्यमंत्र्याची लालकी नाव घे आणि ह्याचे काय त्यांचे पण आहे अलो मेलो तेव्हाच पैसे पण झाले वाद झालं कधी हे सांगाय नको हे मला काय सांगू? हा.
हा पेंड्या काय पेंड्या मी सुद्धा उद्या आणि तू बोबड्या सांगायचं होतं हा? मावचे आम्ही चिकीतनं देवाच्या ठेवतीच आहे काय चुकला हे मात्र मग संगतीचे म्हणजे छोटीच आहे हा मग व्हायचं चांगलं ज्वालाक्षर कशाला मला सांगता सोबतीचे सौंदर्य हा हा हे माहिती आहे तुला मला मावचे आम्ही चिकीतनं देवाच्या छांगाचे त्या पेंड्या त्या छुद्या आणि मी बोबल्या मग आपल्याकडे कायदा आहे काय? तू फालसा आणलाय कांदा आणला असता तर फालसा दोघांना खायचा अरे कायदा अगं कायद्यापासून हिला काय फायदा मग तिला फायदा आहे म्हणून कायदा विचार मग काय केला. सांगू हाय म्हणून सांग मग हे सांग ना चांगलं सांग लवकर. हे तुला तर हवंय तर हाय मग सांग लवकर. तो वाचवला नाही तिथे जा काय रे? हे बारकं काढलं कोणचं अरे मेला माझं. काय ह्या पण हिस्साच कधीचा गता अरे मेले हे कोरोनातलं आहे. आपण मास्क कुठे घातलेला आहे अरे बाप्या, अरे कोरोना गेला, ये इकडे. अरे गेला, ये. मला वाटतं कोण नाही मग तेवढे राम गेलो याला दिसला नाही ना मला आज बसवता माझ्या आईच्या हे कोरोनाचं बरोबर आहे पण हे एवढंच कसं झालं अरे मेले कोरोनातलं होतं. लॉकडाऊन म्हणजे काय आग लागली त्याला हा कुणी घरात कोणाच्या घरात जायचं नाही बरोबर का हिचं म्हणणं बरोबर आहे कोरोनात लॉकडाऊन होतं हा कुणी कोणाच्या घरात जायचं नाही बरोबर. त्यामुळे ह्या पोराने कुरकुरे खाल्लेलं नाही काय कुलकुल खानाल अजून येतो मला कायदा सांगतो तुला आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला इथं बसावं लागेल जरा जला छावणी लगेच सांगायचं आहे. अरे मग तुम्ही काही शायनिंग मला आलं वाय तू आहे. आग लागली ते विश्वास आला ए मावच्या इकडे काय रे बेंद्या? आलं मला तुला सारखं बोलत तर माझ्या बाजूला उभं राहता येत नाही तुला संपलं की माझ्या बाजूला उभी राहा काय सांगू ए कुठं गेला आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला इथं बसावं लागेल त्याला वाईट थांब हे मग सांगा आता उकलून दे मला
गावचे काय रे आज तू इकडे कोणचं नाव काय घेतलं नाही माझं तरी पुतकीची नाव मग ऐक तर बोलत बोबड्या फिरायला गेले होते रत्नागिरीच्या खाडीला एवढ्या कशा मला गेली आता बिलीच बांधतात बिली मी एवढ्या लांब रे इथं फुलं गेले का नाही मोठ्या बाजूला मोठ्या मोठ्या गाल्या राहतात हे पुढ्या गाड्याखाली साकतल्या तिथे जागेवर फिरायला गेले होते रत्नागिरीच्या खाडीला मागे वळून बघतो तर काय आग लागली बोबड्याच्या दाढीला हॅलो हे पहा भारतीय कामगार सेना ऐकलं कामगार सदस्य अजय पागळे आणि उद्धव ठाकरे कट्टर शिवसैनिक जीवलग मित्र नंदकुमार लोटणकर याकडून जे आताचा कायदा गीत झालं या कायदा गीताच्या वंशवर करिता 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तर हे गीत आम्ही वंशवर घेत आहोत राधे तेव्हा तुम्ही उतरणी गोकुळीचे राधे तेव्हा तुम्ही उतरणी महादेव याचकडून या गीताच्या वंशबळ करिता 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर हे गीत आम्ही पुन्हा एकदा वंशबळ घेत आहोत वंशबळ मी काय म्हणते मी त्याला वाट थांब त्याला दूध हे पहा प्रभाकर
सावंत याचकडून मावशीकरिता 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रभाकर सावंत. एकच नाव आहे. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. तुला कधी झालं तुझं साधा बदल कशाला घे? अगं ह्या बदल लखलखीत घ्यायचा. कसं झाला तसा दुसरीवर रस्ता घेतलाच. आता बोल काय तर. बोबड्या, हा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. अक्षय लोटनकर याच पुढे आपल्या छोट्या गावांकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कृष्णा हत्पले याच पुढे आमच्या बैलाकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच प्रियांश तुषार दळवी याच पुढे आमच्या संपूर्ण गावांकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच या सर्वही बक्षिसे त्यांचे आमचे नमन मंडळ मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. मी काय म्हणते, मी इतकं तुझं सुंदर नाव घेतलं तर तू पण माझं घे की. तुझं वातोला झालं वय सुंदर नाव घेतलं तू. आणखीन ह्या हे तुझ्या तिचं नाव कसं घेतो बघ. कसं घेतो? सातून खाण्यासारखं उगलून पिण्यासारखं. अगं 4 एकर जमीन. काय 4 एकर जमीन? जमीन त्याच्यात लावला ऊस. अरे मेले, आपल्या कोकणात ऊस पिकतो काय? तुझ्या बापचा ऊस पिकवला होता काय? अगं ऊस पिकवीत नाही, तुझवता. कोकणाचं काय म्हणणं माहिती आहे? काय? आपल्या कोकणातल्या जमिनीत ऊस पिकत नाही, पण तुझी जमीन भुसभुशीत आहे ना. माझी जमीन कशी बी असेल ना, भुसभुशीत असेल नाही तर कलक असेल. तुला काय करा, माझा ऊस कुठं पण पिकल. बरोबर आहे. पण 4 एकर जमीन, त्याच्यात लावला ऊस आणि त्या सगळ्या ऊसाला लागली बाई भूत. नवेश सावंत याच पण आमच्या मावशीकरिता 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. नवेश सावंत. झाला संगम त्याला सह्याद्रीचा वेडा. पल्या म्हणतील 2 नद्यांचा झाला संगम त्याला सह्याद्रीचा वेडा. आणि लवेशरावांच्या मांडीवर बसून खाते मी खव्याचा पेढा. फुगलाय बघ. काय सांगू सगळं ऐकलंस ना. आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसावं लागेल. मावचे, आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसावं अगं लागलं. पोरीनं आपल्याला कायद्याने नाही, थोडा वेळ दमलवून बस. काय देणार नाही? मग तुम्हीच बतावलं काय देणार मग? कायद्यानंच. काय देणार? हा म्हणजे उपमाप्रमाणात. मग व्हायचंच आहे ना. मग आता काय करायचं? बसले काय बघ. ए माहिती आहे खाली बसायला. खाली करून गेली. आता ठेवली बसायला बसायला तिला खाली. खाली बस. नाही ना. मोलत आपण श्रीकृष्ण देवांना सांगूया की तुम्ही सांगितली कामगिरी आम्ही पूर्ण केली आहे. होय ना. मग तुम्ही दोघांनी सांगा माझा बैल चुकलाय तर पलत बघतो कुठे. अबे याच्या घरात आहे. काय करणार आपण? पेंदा सुदामेला सांगितलेली कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे. आपण असं विचारलेलं बरं. अगं ए राधे, तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपणाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान अशी नसतात. मग राधे कसे असतात? आई पद्म, बिंबीरा, मस्तिकतुरा, कटेवा ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, हा 8वा अवतार तुझ्यासाठी धारण केला आहे. मग आपल्या बालकांना सांगा. ऐक ना मग राधे. हे पहा, या साखरपा गावचे सुपुत्र आणि आमच्या कार्यक्रमाला वेळोवेळी सहकार्य करणारे असे आमचे परममित्र अमोलदादा गोवरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या श्री सोमेश्वर सोलताई नाट्य नमन मंडळातर्फे त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. ऐ बोलते
अरण्यापासून आवळा यापेक्षा अशिलान वेगळे नाही. अगं पोरांनो, हे खरोखरचे देव आहे ते देखील जा तुम्हाला रजा आहे. थांब राजे, तुला 7व्या अवतारी दिलेले वचन या 8व्या अवतारी पूर्ण कर.
यांच्याकडून 200 मार्गदर्शन आहे. तर हे गीत आमच्या साहिलाने स्टेजवर जाऊन म्हणायचं आहे, म्हणजे वन्स मोर.
आले लक्षात त्या काळच्या कृष्णाचा असला पाहिजे काम असंच कोण ठेवला जातो आणि त्याच्या गाई म्हशीचा शिरत्याग करतो माझ्या झालाच माझ्या कृष्णा अरे प्रणाम करायला तुला लाज वाटली पाहिजे बाबा तू माझा अपमान केलाय. कृष्णा अरे हराम करा लहान तोंडी मोठा घास पाहूया तुझा पराक्रम